किरणसाहेब पिंगळे यांचा आणि माझा जो परिचय झाला तो जनकल्याण समितीचं मी काम करत होतो त्यावेळेला झाला. आणि त्यावेळेला आमचा एक विशेष कार्यक्रम होता आणि त्याच्याकरता आम्ही एक स्मरणिका प्रदर्शित करत होतो. त्याचं जे बॅक पेज होतं त्याच्याकरता एका चांगल्या जाहिरातदाराची आम्हाला आवश्यकता होती आणि पिंगळ्यांनी तो प्रश्न आमचा सहजगत्या सोडवला आणि एका भेटीमध्ये आम्हाला ते देणगीदार मिळाले. त्याच्यानंतर त्यांनी जो इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय त्यांचा आहे त्या संदर्भामध्ये माझी भेट परत झाली. जेव्हा आमच्या जागा भाड्याने द्यायच्या होत्या तेव्हा अत्यंत एक रिलायबल इस्टेट एजंट या नात्याने त्यांचा परिचय झाला आणि तोही प्रश्न त्यांनी अत्यंत सहजगत्या आणि मित्रत्वाच्या नात्यातून की सल्ला देत की कशा प्रकारे ते केलं पाहिजे या संबंधी सूचना देत असा त्यांनी तो आमचा प्रश्न सोडवला. बँक डोंबिवली नागरी सहकारी बँकेमध्ये देखील ते संचालक होते. मी नंतरच्या काळामध्ये संचालक झालो आणि त्यामुळे बँकेत आम्ही एकत्र जरी काम करत नसलो तरी बँकेच्या संदर्भात देखील अनेक वेळेला ब्रँचेस ओपन करण्यासंबंधी मदत असेल, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट्स निर्माण करण्याकरता त्यांची मदत असेल, अशा विविध प्रकारे बँक म्हणून देखील ते मदत करत आलेले आहेत. आणि या सगळ्या निमित्ताने जेव्हा जेव्हा त्यांच्याबरोबर फिरलो, प्रवास करायची वेळ आली, अनेक गप्पा झाल्या, त्याच्यातून आमची मैत्री जुळली आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की अनेक व्यावसायिक चढउतार असतील, त्यांच्या वैयक्तिक जीवनातले चढउतार असतील, या सगळ्यांवरती मात करत त्यांनी आपली ही कारकीर्द यशस्वी केलेली आहे, उत्तमरित्या उभी केलेली आहे. आत्ताचा व्यवसाय देखील त्यांचा उत्तम चालू आहे आणि मी माझ्या स्वतःतर्फे आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे त्यांना शतायुष्य याच्याबद्दल अभिष्टचिंतन करतो, अशी इच्छा व्यक्त करतो की त्यांनी सेंचुरी पूर्ण करावी आणि आता तुमचा जो 71चा कार्यक्रम चालू आहे त्याच्याकरता देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.